हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. अनुभव शेअर करायचा मला. हा हा करा ना. हम्म. हा. नाव कुठून बोलता सांगायचंय का? नाही नाही. बरं बरं. हं. हा. तसं मला तुम्ही ओळखता, आपलं आधी हो बोलणं ओळखते झालंय. ओळखते हं, हो ना. हो 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 हो. तुमचं छानच त्या दिवशी रात्री पण फोन आलेला वाटतं तुमचा हो ना? हो हो केला हं. मी, पण मग नाही का तुम्ही काही उचलला नाही, हम्म म्हटलं जाऊ हम्म दे. मी हम्म फोटो वगैरे बरेच टाकले तुम्हाला नाही का. हा हम्म हा. तर ताई मी आत्ताचा चालूचा अनुभव सांगते तुम्हाला. हम्म. माझ्याकडे अनुभव तसे भरपूर आहेत महाराजांचे. हो पण ना ताई, मग तुम्ही आता करत नाही लवकर लवकर हो. शेअर. आज पहिल्यांदा करते नाही का. बघू आता, इतक्या जणांचे व्हिडिओ अनुभव ऐकते ना, की मग असं वाटतं की आपल्याला पण महाराज परत देतील नाही की हो अनुभव हो नवीन हो नवीन. हा. हो. तर मी नाही का चालूचा अनुभव सांगते ताई, मग नाही का वेळेच्या नुसार मग मी पुढचा परत अनुभव शेअर करते. हा. बरं बरं हो. हा. तर काय झालं, आम्ही आता 16 तारखेला दत्त परिक्रमेला गेलो ताई. हा. हा. हो. कुठे? तर नाही का दत्तांचे आपले स्थान 24 सांगितले होते. मग तेवढे सगळे केले? नाही ताई, 24 पैकी नाही का 16 झाले आमचे बहुतेक. अच्छा. हां, हां. हो हो. मग नाही का आम्ही धनकवडी पासून सुरुवात केली. बरं. हां. शंकर महाराजांच्या. आता हो. मला एवढं त्याच्यातलं डिटेल माहित नसल्या कारणाने हां, मी मोबाईलला, युट्यूबला सर्च केलं हां. आणि मिस्टर मला बोलले, की आपल्याला खाटूश्यामला जायचं. मी म्हटले, अहो खाटूश्यामला जायचं. मग माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांचे मिस्टर तयार होत होते. पण मध्येच मध्ये कोणाचा काय प्रॉब्लेम, कोणाचा काय प्रॉब्लेम. मग ते काही शक्य झालं नाही. मग हां, मी हां. बोलली, की म्हटलं मला नाही का खाटूश्यामपेक्षा आता असं वाटतंय, की आपण दत्त परिक्रमेलाच जावं बुवा असं वाटतंय हां, म्हटलं मला. हां, हां, हां. हं. तर म्हणे चालेल, काही हरकत नाही. इकडे पण अरे तेवढाच वाह! खर्च येईल आणि तिकडे पण तेवढाच खर्च येणार आहे. मग निमकरोली वगैरे पण जायचं होतं. तर मग तो म्हणे, "जाऊ दे, तुझी इच्छा असेल ना, आपण महाराजांकडे इकडे जाऊ." म्हटलं, "बरं ठीक किती आहे." छान हो मिस्टर. मग हं. नाही का आम्ही धनकवडी, औदुंबर, नरसोबाची वाडी, पैजरवाडी, कुडुत्री, बाळेकुंद्री, मुरगोड, गाणगापूर, अक्कलकोट, वाह, वाह, वाह! बसवकल्याण, विठापूर, कुरवपूर, मंथनगडी, कळगंजी, लाडाची चिंचोली, जेजुरी, कोल्हापूर आणि तुळजापूर केलं ताई आम्ही. बापरे, बापरे! हो, हो. म्हणजे नाही का किती दिवस चकवा लागले ताई तुम्हाला? 7 दिवस लागले, पण चकवा पण बराच भेटला नाही का. आम्हाला जायचं हां. कुठे गेलो कुठे. हां, असं झालं. अच्छा, अच्छा, अच्छा. मग त्याच्यात नाही का नांदेड, लातूर सुटून गेलं. परत गुजरातमधले 2 स्थानं सुटले आमचे. अच्छा. हां, हां. हां. तर म्हटलं जाऊ दे, महाराजांना जिकडे न्यायचं तिकडे नेतील नाही का. हां, बरोबर, हां. मग बरोबर. त्याच्यासाठी नाही का मी ड्रायव्हर, आम्ही दोघं जण आणि आमच्याबरोबर स्वामी होते. हां, हां, हं. हां, हां. आता बरेच जण नाही का परिक्रमेच्या वेळेस कोणी पोथी नेतं गुरुचरित्राची, तर मग मी नाही का काय नेलं, महाराजांनाच घेऊन गेली. म्हटलं, "स्वामी तुम्हीच नेताय आम्हाला नाही का, आम्ही नाही बरोबर. जाते, तुम्ही आम्हाला घेऊन जाताय म्हणून." हां. हां. तर मग आम्ही निघालो परिक्रमेला. मग मला असं वाटायचं तो दिवस कधी स्वामी आली आपली वेळ बरं का, निघू आता आपण. आणि महाराजांची खूप मी असं याच्याने बोलते नाही का, माझ्या वडिलांसारखं एकदम हो, असं. हो, हो. हां, मग निघालो आम्ही परिक्रमेला. म्हटलं, "स्वामी, मिस्टर नाही का थोडे चिडचिड करतात नाही का असं हो, आता तर होतंय मी" हां, पुरुषांची कधी. हां, हां. हां. म्हटलं नाही का गाव चुकलं किंवा आपल्याला एरिया माहीत नसला, सर्व हो, आपल्याला हो. YouTubeच्या मार्फत नाही का आपलं म्हणजे बरं. जिथे-जिथे आहे तिथे त्या याच्याने रस्ता ड्रायव्हरला सर्व असं माहीत नव्हतं एवढं नाही का. बरोबर. हां. गाडी आपली घरचीच होती. फक्त ड्रायव्हर असं हे लावून हां. घेतलेला होता. ड्रायव्हर. एवढ्या लांबचा ते प्रवास फार नसला चांगलं ना. केलं. हां. हां, हां. तर मग धनकवडीपासून सुरुवात केली. म्हटलं, "स्वामी, हं. मला नाही का तुम्हाला सर्व छान दर्शन मिळायला पाहिजे. स्वामी, मला नाही का तुम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी मानपान मिळाला पाहिजे बरं का स्वामी." असं. किती ताई छान. आम्ही धनकवडीला गेलो हं. आणि मग नाही का तिथे नाही का शंकर महाराजांचा अभिषेक चालू होता. हां, हां, हां. हां. तर सर्व बायका नाही का माझ्याकडे स्वामींची मूर्ती असल्यामुळे नाही का सर्व नमस्कार करत होत्या महाराजांचा. वाह! आणि हां. आणि मग मी कशी म्हटली, "स्वामी एवढे लोकं बसले, आपल्याला जागा मिळेल का हो?" तर स्वामींनी काय केलं माहिती का? समोरच शंकर महाराजांची मला समाधी दिसेल अशा ठिकाणी बसवलं. बघा. हां, हां. किती छान. म्हणजे छान दर्शन बघायला मिळालं बरं का. हां. तिथून आम्ही औदुंबरला गेलो. तिथे पण नाही का माझ्या हातात मूर्ती बघून नाही का ते पुजारी लोक असतात ना, "आणा इकडे हां. महाराजांना." हो. अय्या! प्रत्येक ठिकाणी हो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी महाराजांना घेतलं. वाह! बाकीच्या ठिकाणी तर डायरेक्ट नाही का बाळेकुंद्रीला तर हं. इतका बसव कल्याणला तर त्या महाराजांनी डायरेक्ट स्वामींची अभिषेक वगैरे तर प्रत्येक ठिकाणी झाला.
पण वा. बसव कल्याणला इतका सुंदर अभिषेक केला महाराजांचा. हं, डायरेक्ट तिथे देवाजवळ बसवलं त्यांना, छान कापूरची आरती वगैरे सर्व, हं. अभिषेक पान, तीर्थणे, सर्व गोष्टींनी. हा, इतकं सुंदर वा. सुंदर करायला मिळालं. खूप हॅप्पी होते मी, की मला हं, असं वाटत होतं नाही का, ब्रह्मांड नायक आपल्या सोबत आहेत हं. आणि तेच आपल्याकडनं ही परिक्रमा करून घेत आहे. मला खूप बरोबर. अशी गगनात मावत नव्हता माझा आनंद. हं. खूप छान वाटत होतं मला. हां, इतकं सुंदर छान प्रवास झाला, सर्व व्यवस्थित नाही का. हां. आणि मग आम्ही शेवटच्या दिवशी यायला निघालो ताई, बर का. अच्छा. हां. हा, नाही मग कुरवपूरचा अनुभव सांगते मी. मग कुरवपूरला नाही का काय झालं, हं. मी म्हटली की स्वामी, मला ना हो अभिषेक करायची इच्छा आहे. म्हटलं स्वामी आपल्याला मिळेल का? आम्हाला गाणगापूरला अभिषेक मिळाला ताई. त्या अच्छा. तीर्थक्षेत्रावरचा बरं का. हां, हां, एकदम हां. समोर, महाराजांच्या समोर तिथे बसायला मिळालं. त्या ब्राह्मणांनी आमच्याकडनं अभिषेक वगैरे करून घेतला ₹500 मध्ये. हम्म. बघा किती आणि सुंदर. त्याच्यानंतर मग आम्ही कुरवपूरला गेलो. हं. पिठापूरला पण छान दर्शन झालं ताई. होम, हवन वगैरे सर्व काही गोष्टी एकदम प्रॉपर मिळाल्या बरं का. वाह! आणि मग आम्ही हो कुरवपूरला गेलो. हं, कुरवपूरला पण मी स्वामींना सांगितले, स्वामी मला ना हो अभिषेक करायचा होता हो तुमचा परत इथे नाही का. हं. अजून मिळाला असता, आनंद वाटला असता. तर तिथे गेली ताई, ते लोक काय म्हणतात, की म्हणे अभिषेक झाला. हां. अय्या! मग माझं मन नाराज झालं, की आपण यायला थोडं लेट झालो हं, म्हणून हां. हं, हं, हं. मग लगेच माझं मन नाराज झालं. मग मी मिस्टरांना म्हटलं, "अहो अभिषेक झाला." मग हे म्हणे, "जाऊ दे, काय नाराज होते, गाणगापूरला मिळाला ना आपल्याला." म्हटलं, "हो मिळाला." पण तरी वाटत होतं म्हटलं मला मनातून नाही का, हां, हां, की हां. आपल्याला काहीतरी मिळावं बा, अभिषेक वगैरे नाही का असं हो, काहीतरी. हो. मग मध्ये गेलो ताई आम्ही. हं, मध्ये दर्शन घेतलं कुरवपूरचं. त्या मठामध्ये जाऊन ते दर्शन वगैरे घेतलं. त्या महाराजांनी आम्हाला प्रसाद दिला आणि नाही हं. का, औरंगाबादच्या 5-6 बायका बसलेल्या होत्या हां. मग त्यांनी बरं. ना श्रीफळ, केळी, बराच असा प्रसाद वगैरे, आणि त्यांच्याकडे नाही का अ, एक पोथी पण होती. 2 पोथीची पुस्तकं होते, परातीत ठेवलेले त्यांनी. मग त्या बायका अच्छा. तिथे बसल्या, ते गुरुजी काहीतरी सांगत होते त्यांना. आणि हं, मी हं. काय केलं, 13वा, 14वा, 18वा अध्यायचं जे पुस्तक असतं ना आपलं हो, 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 गुरुचरित्राचं, ते हो. माझ्यासोबतच होतं. आणि मी प्रत्येक ठिकाणी ते अध्याय वाचले ताई. हं. अरे वाह! हां. हां, प्रत्येक ठिकाणी वाचले. कुठल्याच स्थानावर असं नाही. मला जर नाही वाचायला मिळालं, तर मिस्टर वाचत होते. आणि मी वाह! घरातून महाराजांना काय म्हटलं, स्वामी माझ्या मिस्टरांना ना हो म्हटलं, माझी अशी इच्छा आहे, की माझ्या मिस्टरांनी नाही का गुरुचरित्राचं पारायण करावं कुठेतरी एखाद्या ठिकाणी हां. हां, हां, हां. आणि ते पिठापूरला पण करून घेतलं महाराजांनी. काय झालं, तिथे नंबर लागले बरं का, ते भस्म देतात आणि ते चंदन देतात ना असं हो, हो. महाराजांचं पिठापूरला. फार तर मी मस्त हां, असू दे. हां, हां. हां. मग मिस्टरांना म्हटलं, "अहो," म्हटलं, "तुम्ही घेऊन येता का ते बॉटल घेऊन?" म्हणे, हं. "बाबा मी थकलोय, माझी काही इच्छा नाही, तू जा," म्हणे. म्हटलं, "अहो, मग मला हे वाचायचंय." म्हणे, "आण ना, मी वाचतो." म्हणजे वाह! महाराजांनी माझी पिठापूरला इच्छा पूर्ण करून पूर्ण घेतली हां. केली. हो. ते हां. तिथून निघालो, लगेच याला तसंच झालं कुरवपूरला. म्हटलं, हं, "स्वामी मला अभिषेक करायला मिळायला पाहिजे होता हो," म्हटलं. मग त्या हं. बायका बसलेल्या होत्या. मग मी दर्शन घेतलं. मग मी नाही का तिथे अध्याय वाचणार होती गुरुचरित्राचे ते तिघं. हां. मग लगेच त्या बायकांना काहीतरी तांदूळ वगैरे घेऊन आणि काहीतरी ते थोडंसं अध्यायसारखं त्यांनी वाचलं. हं, मग हं. मी लगेच आमच्या ड्रायव्हरला म्हटली, की "तिथे धोतर म्हणजे सोळं घालावं लागतं नाही का?" हो, हो. मग मिस्टरांचं सोळं काढून झालं. मग त्यांना मंदिरात परत प्रवेश नाही. मग ते बरोबर. आमचे ड्रायव्हर होते, त्यांना त्यांचं सोळं घातलेलं होतं. त्यांनी लेट म्हणजे नाही का आमच्या कपड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ते उभे होते. हां, हां. बरोबर. मिस्टरांच्या. तर मग ते बोलले, की "वहिनी काही सांगताय का?" म्हटलं, "अहो, तुमच्या भाऊंना सांगा, की एवढे तिघं अध्याय वाचा आणि माळ जपा म्हणून महाराजांच्या 3 माळी हां." हां, हां, मग हां. त्यांच्याकडे मी देऊन दिलं. मग हं. लगेच ते गुरुजी काय बोलले, की म्हणे, "ताई तुम्ही अभिषेक करताय का?" म्हटलं, "हो, मला करायचा आहे." "काही पावती फाडावी लागते का?" म्हटलं. तर म्हणे, "हो, हो." म्हणे, "पावती फाडावी लागते." मग मी आमच्या ड्रायव्हरला बोलली, की "दादा तुम्ही पावती फाडून आणा." त्या हं. गुरुजींना बोलली, "तोपर्यंत तुम्ही मला द्या," म्हटलं तीर्थ. माझ्या हातावर तांदूळ घेतले होते, तीर्थ दिलं त्यांनी बरं का. अरे ते वाह! संकल्प पूर्ण करून घेतला त्यांनी जसं आमच्याकडून. हो. हां, हां, हां. आणि ते झालं. तिथून लगेच उठलो आणि मग त्या गुरुजींनी कुरवपूरचं ते दत्तांचं आहे ना, ते पाऊल नाही का, हो, ते हो, हो. पूर्ण धुतलं त्यांनी. पंचामृत वगैरे टाकून धुतलं. तो अभिषेक जवळ-जवळ 1.5 तास चालला ताई. हां. बापरे! हो. आणि 1.5 तास मला त्या तिथे उभं राहायला मिळालं. ताई अंतर फक्त नाही का 5 पावलांचं अंतर असेल. वाह! हो.
पूर्ण अभिषेक पाहायला मिळाला. म्हणजे नाही का माझ्या मनातली इच्छाच पूर्ण झाली ताई. किती म्हणजे अभिषेक ते कमाल, किती करतात, कमाल. अभिषेक ते करतात आणि आपल्याला बघायला मिळतं नाही का. हम्म, हम्म. आणि हात जोडून उभं राहायला लावता. मग नंतर त्यांनी आरती वगैरे घेतली, घोरष्टक स्तोत्र वगैरे घेतलं. सर्व इतकं सुंदर मिळालं ताई. मला नाही का रडायलाच आलं, की वा आई म्हटलं ग. स्वामी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली हा म्हटलं तुम्ही, म्हटलं मला खूप किती आनंद छान. झाला म्हटलं. मग नाही का ताई शेवटी आम्ही तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो. हा हा येताना नाही का तुळजापूरचं 9:30ला दर्शन घेतलं आणि मग मिस्टरांना काय बोलली, की म्हटलं अहो ते भाऊ नाही का झोपले नाही, म्हटलं दुपारी आपण त्यांना झोपायला लावलं ते झोपले नाही, म्हटलं तर एक हम्म, काम करा, मला नाही का त्यांचा चेहरा काही वेगळाच दिसतोय तर तुम्ही गाडी चालवा म्हटलं. हम्म, 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 मिस्टर म्हटले अगं मी खूप थकलोय म्हणे, नको म्हणे, तो बोललाय की मी चालवेल व्यवस्थित. तर म्हटलं बरं ठीक आहे. हम्म. मग ताई गाडीत झोपलो नाही, जेवण केलं येरमळ्याजवळ त्यांनी जेवण केले बरं का ताई. हा हा. आणि मला काही भूक नव्हती. हम्म. आणि मग मी प्रत्येक ठिकाणी नाही का स्वामींना घरी जशी नैवेद्य देते ना, मग हा हा. हॉटेलमध्ये गेली का मी स्वामींना माझ्या मांडीवर बसवायची. मी म्हणायची स्वामी जागा चांगली का नाही माहित नाही बरं का, हम्म. स्वामी हॉटेल कोणती घ्यायची माहित नाही बरं का, स्वामी बापरे. तुम्हाला जेवण चांगलं मिळेल का नाही माहित नाही बरं का, तुम्हालाच हम्म. निवडावं लागेल. आई मग ग. स्वामी बरोबर व्हेजवालीच हॉटेल निवडत होते. वा आणि प्रत्येक ठिकाणी ते लोक कोणी लिंगायत भेटायचे, कोणी ब्राह्मण भेटायचे, हा, वा वा आणि वा. कोणी स्वामी सेवेकरी भेटायचे ताई. मी केवढा खरं छान सांगते अनुभव आहे तुम्हाला, ताई हा हो हो तुमचा. हो हो, म्हणजे नाही का कोणत्या हॉटेलला जायचं हे सुद्धा स्वामी निवडायचे. बघा हो. किती आणि मग सुंदर. ताई हो, मग नाही का येरमाळ्याजवळ नाही का आम्हाला काही हॉटेल मिळत नव्हती. मग म्हटलं हम्म. स्वामी नॉनव्हेज आणि व्हेज एकत्र असेल ते भांडे मिक्स होतात नाही का. मग मी बरोबर. म्हटली की मला नाही जेवायचं हं. मला हम्म. माझ्या स्वामींना पण नाही जेवायचं, मला पण नाही जेवायचं. तुम्ही जेवा, ऐकू. तुम्हाला जेवायचं. हां. मग बापरे. मग मिस्टर आणि हे जेवायला गेले. मग जिथे-जिथे असं झालं ना ताई, तिथे महाराज हम्म. मला डायरेक्ट जेवण नाही करू द्यायचे. मग मी एवढ्या 7 दिवसामध्ये 3 दिवस तर उपाशीच होती रात्रीची. बापरे. हो, हो. मग स्वामी आणि मी काय करायची, फळ खाऊन घ्यायचो एखादं आम्ही. वा हां, वा वा. हां. आणि एका ठिकाणी फळ नाही मिळालं, तर रस्त्याने ऊस दिसले. महाराजांनी मला सांगितलं, "ऊस माग." बघा. ऊस मागितला. मग हम्म. मी सोलून दिला महाराजांना. महाराजांजवळ ते 5 घास ठेवते ना मी हो रोजचे, मग हो. तसे ऊसाचे 5 घास सोलून ठेवले. वा. महाराजांनी खाल्ले. ताई त्या ऊस गरम होता. पण महाराजांना मी त्या चिवठ्या टाकून ठेवल्या ना, त्या अशा हो हो. सोलून महाराजांपुढे, हा. इतक्या बर्फासारख्या गार होत्या ताई त्या. कमाल आहे हो. हो, एकदम गार. मी बाप. म्हणायची ना, माझा ऊस गरम लागतोय महाराजांचा, मी खाते प्रसाद त्यांचा घेते ना मी. हा. तर आणि मी तो कसं काय महाराजांना गार. हां. आणि एकदम गार बर्फासारखा. मी म्हणते, "असं काय लागतंय मला एवढा गार?" मी मिस्टरांना म्हणते, "ओ खाता का तुम्ही?" "नको बाई," म्हणे, "माझा दातांचा प्रॉब्लेम आहे." "अहो माझ्या महाराजांचा प्रसाद कोणाच्या नशिबात नाही, घेऊन तर बघा किती गार आहे." यांनी जिभीला हात लावला. "अरे खरंच गार आहे," म्हणे. म्हटलं, "मग माझे महाराज आहेत," म्हटलं, "शेवटी ते," नाही का. हां. आणि मग ते खाल्ला वगैरे आम्ही ऊस वगैरे खाल्ला. म्हणजे जिथे जेवण नाही तिथे मला महाराजांनी सोय हो, केलीच काहीतरी. सोय केली ऊसाची नाही का. हं. हम्म. मग ताई शेवटच्या दिवशी आम्ही येताना तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि त्या येरमाळ्याजवळ यांनी जेवण केले आणि मग नाही का गाडीत बसलो. मग हे मला काय म्हणे, "तू झोप." मी काय आणि जेव्हा आम्ही झोपायचो ना ताई, तर स्वामी ड्रायव्हर जवळ बसायचे नाही का, त्या पुढच्या अरे वा. सीटावर. हो, हा. पुढच्या सीटावर बसायचे हां. आणि हम्म. मी कशी म्हणायची, "स्वामी हम्म. तुम्ही व्यवस्थित बसा बरं का." हां. आणि नाही का मला असं वाटायचं स्वामी नाही का वय झालंय महाराजांचं नाही का, हा. मग थंडी वाजेल माझ्या महाराजांना. बाई हां, गं. म्हणजे एवढं विचारायचं मला गाडीत नाही का. हा आणि मग मी महाराजांना असे मस्त पॅक पांघरून-बिंघरून मस्त असे नॅपकिन 2 घेतलेले होते मस्त छान हां. हा. महाराजांना ऊब लागेल म्हणजे तिथं असं. हो मग मी हो हो. म्हणायची, "ओ दादा स्वामींकडे बघा बरं का तुम्ही. हा. गाडी हळू चालवा बरं का, धक्के वगैरे नका लागू देऊ." असं नाही का. म्हणजे माझे महाराज पडतील बुवा असं नाही का. बाई मग गं. हां, मग मी नाही पुढच्या सीटावर बसायची. ड्रायव्हर पण अधून-मधून महाराजांकडे बघत राहायचा नाही का. हो का? आणि हां. आणि मग नाही का ते यायच्या वेळेस काय झालं ताई, मी महाराजांना ना माझ्याजवळ बसवलेलं होतं. मिस्टर काय बोलले, की हं. म्हणे, "मला झोपायचंय, तू पण झोप." मी म्हटली, "अहो मला झोप नाही येत चालू गाडीत रात्रीची. तुम्हाला माहिती आहे ना," म्हटलं, "मी दिवसा झोपते." म्हणे, हं. "नाही झोप." म्हणे. मग म्हटलं, "हे काय सारखे-सारखे बोलताय, मग आपल्याला काही चांगलं वाटत नाही." म्हटलं, "एक काम करा, उंच पुरेत मिस्टर." मग त्यांना म्हटलं, "तुम्ही मधल्या सीटावर झोपा, मी मागे जाते." "नाही, नाही," म्हणे, "झोप काही हरकत नाही." त्यांनी मला सीट पाडून दिलं. "तू पण झोप, मी पण झोपतो." म्हणे. सीट पाडून दिलं त्यांनी. हा हा हा. मग मला ना मान दुखायची माझी ती सीट पाडलं ना, वाकून अशी झोपायची सवय नाही. मग बरोबर. मी म्हटली, की नको. मी नाही का त्यांचा डोळा लागला आणि मी उठून मागच्या सीटावर चालली गेली ताई. हा हा मग हा. मिस्टरांना जाग आली असेल, त्यांना वाटलं ही गेली जणू. मग मी माझ्या स्वामींना पण मागे घेऊन आली
आणि मग मिस्टर झोपले सरळ आणि हा, मी पण झोपली. ताई मी झोपली, महाराजांना माझ्या डोक्याच्या बाजूला ठेवलं बरं का. हा. आणि आणि ताई मला कसा दृष्टांत पडला, स्वप्न कसं पडलं की आमची गाडी ठोकली. अरे अरे अरे. हो, ऍक्सिडेंट झाला आमच्या गाडीचा आणि गाडी भवऱ्यासारखी गोल गोल फिरायला लागली डायरेक्ट. आणि बापरे. आणि मी आयसीयू मध्ये डायरेक्ट, आयसीयू अय्या. मध्ये. हा. आणि मी कशी म्हणते, माझे स्वामी कुठे आहेत, माझे स्वामी कुठे आहेत, माझे स्वामी द्या, माझे बाई स्वामी कुठे आहेत, माझे स्वामी कुठे आहेत. आणि बाई बाई. मला लगेच जाग आली ताई. आली तर बघते तर माझे स्वामी माझ्याजवळ आहेत. आई. मग मी लगेच पुढे बघते तर ड्रायव्हर खरंच गाडी नीट चालवत नव्हता ताई. बाप रे. डायरेक्ट ड्रायव्हर गाडी चालवत नव्हता आणि मिस्टर गार झोपलेले. आणि मग नाही का, मी म्हणते स्वामी तुम्ही मला असं स्वप्न काय पाडलं हो, आणि हा, आपल्याबद्दलच आपण कसं काय वाईट बोलायचं, वाईट चितायचं नाही का. बरोबर. आणि मला तर असं काय घाण दृष्टांत दिला बुवा महाराजांनी. हा, आणि मग मी लगेच नाही का मिस्टरांना उठवेल, पण मग ते खूप झोपलेले होते गार. मग म्हटलं स्वामी असं काही नका हो पाडू, म्हटलं नाही का, मला भीती वाटायला लागली. म्हटलं स्वामी तो ड्रायव्हर खरंच नीट गाडी चालवत नाही. आई. ताई लगेच पुढे पेट्रोल पंप आला, 2500 रुपयाचं त्यांनी पेट्रोल डिझेल घेतलं. हं. आणि मिस्टरांना उठवलं, त्यांना इतकी गाढ झोप लागलेली ना, काळ झोप म्हणतो आपण हो त्यांना. हो 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 हो. आणि मग मिस्टरांना उठवलं, ते उठत नव्हते, बळजबरी त्यांना हलवून हलवून उठवलं. त्यांनी 2500 रुपयाचं फोन पे केलं आणि परत झोपले ताई. ताई मी तुम्हाला सांगते, आम्ही फक्त 3 किलोमीटर गेलो असेल ताई, हा फक्त हा 3 किलोमीटर. हा. हा हा. आणि मी ते मला डोळ्यासमोर आलं ना की आमचा ऍक्सिडेंट होणार आहे, हं. म्हणून मी त्या ड्रायव्हर कडेच पाहत राहिली आणि पुढच्या रस्त्याकडेच पाहत राहिली. तर हा. तो ड्रायव्हर नाही का असा नागमोडी गाडी चालवत होता. मग बाई गं. ताई मला तेवढ्या मिनिटात अशी बुद्धी सुचायला पाहिजे ना की मिस्टरांना उठवायला पाहिजे. हो तर हो. मग मी ते जेव्हा मला स्वप्न पडलं ना त्यावेळेस तो ड्रायव्हर नीट गाडी चालवत नव्हता, म्हणून मी काय बोलली, दादा तुम्हाला झोप लागते, तुम्ही गाडी साईडला लावा आणि हं. झोपून घ्या. आपण 2 तास लेट होऊ, पण नाही का निवांत जाऊ, बरोबर. टेन्शन तुम्ही नाही का दादा हे नका करू, म्हटलं जास्त घाई नका करू, तुम्हाला झोप लागते तुम्ही झोपून घ्या. नाही हं. म्हणे वहिनी मला झोप नाही लागत आहे म्हणे, मी व्यवस्थित आहे, काही नाही म्हणे, टेन्शन नका घेऊ म्हणे, मला झोप आली तुम्ही झोपेल म्हणे. ताई बाई त्या गं. माणसाने डिझेल टाकलं आणि पुढे 3 किलोमीटर नाही गेलो, तो हं. माणूस परत नागमोडी गाडी चालवायला लागला. मी म्हणते की स्वामी, मग मी माझ्या मिस्टरांना बोलायचं ना, मी मिस्टरांना नाही म्हणत, स्वामींशीच बोलते मी डायरेक्ट, हा स्वामी हा. बघा ना हो तो माणूस कसा गाडी चालवतोय, स्वामी गाडी ठोकून देतील ते, स्वामी ब्रेक मारा, स्वामी तुम्ही अय्या. ब्रेक मारा. ताई मी ओरडते, त्या माणसाला पण ऐकू जात नाही, ड्रायव्हरला. मिस्टर तर डायरेक्ट गार झोपेत, काळ झोप त्यांना डायरेक्ट. अय्या. आणि मी ओरडते, स्वामी ब्रेक मारा ना, स्वामी आपली गाडी ठोकली जाईल ना, स्वामी स्वामी म्हणते तिसऱ्या याच्यामध्ये. ब्रेक मारा म्हटल्याबरोबर स्वामींनी ब्रेक मारला आणि ट्रकला ठोकली. बाप रे. हो, ट्रकला ठोकली ताई. तर जी ड्रायव्हर किन्नर साईड असते ना ती ठोकली, मी तुम्हाला फोटो टाकलेला आहे ताई. हं, हं, हा. हं, हं. हा, तर ती ठोकली गेली डायरेक्ट. ठोकली ना बापरे. ताई, मिस्टर धबाडकन डायरेक्ट नाही का त्या याच्यावरून डायरेक्ट खाली पडले, सीटच्या खाली. बाप रे. हो, मिस्टर पडले. आणि मी कसं एखाद्या डोळ्याने पिक्चर कसा चालू असतो टीव्हीवर, हा, तसं बघत राहिले. मी तसं बघत राहिली. आणि ड्रायव्हरला काही सुचलं नाही जेव्हा ठोकली गेली तेव्हा. हो. आणि मग मी म्हणते स्वामी, बापरे माझ्या स्वामींनी वाचवलं. हा. बापरे. आणि मी उठून बघते तर मिस्टरांना खाली पडलेले, अहो अहो उठा उठा. आणि त्या भाऊंनी गाडी ठोकली, भाऊंनी गाडी ठोकली. हा. मिस्टरांना कुठे ऐकू येतं ताई. मी पडले तरी नाही ऐकवलं. हो ताई, पडले तरी त्यांना जाग नाही. 7 बाप. ते 8 वेळा झालं ताई, मी त्यांना आवाज दिला 7 ते 8 वेळा, तेव्हा ते उठले. म्हणे काय काय म्हणे, म्हटलं गाडी ठोकली आपली. मग ते उठले, त्यांनी बघितलं ताई, हा. तर गाडीचा नाही का पुढच्या साईडचा असा तुम्हाला फोटो टाकलाय हो चेचरासारखा झाला, जसे वायरी हो वगैरे असे दिसत होते. हो. ताई पण काय स्वामी कृपा सांगते मी तुम्हाला, हा की त्या गाडीचा लाईटही फुटला नाही हा बर का. हा गाडीचं ते पत्रा कापला गेला भरपूर प्रमाणात, पण हा. लाईट जसाचा तसा. बघा. आणि आम्हाला तेवढ्या रात्री फिटरची पण गरज आली नाही. बघा. सुखरूप 250-300 किलोमीटर आम्ही आमच्या गावी पोहोचलो. बाप रे. हा. आणि मग मी ते मिस्टर बाहेर उतरले गाडीच्या आणि मी माझ्या महाराजांना बघते, माझे स्वामी कुठे गेले. मी हा. म्हणते अरे बापरे, स्वामी तर माझ्या सीटवर. म्हणजे ताई 7 दिवस प्रवास केला, स्वामींची मूर्ती जागेवरून काणी सुद्धा होत नव्हती. बघा. हा. आणि बाप. जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा स्वामी माझ्या मिस्टर ज्या साईडला पडले ना त्या साईडला ते स्वामी पडलेले तिथे. आणि बाप मी रे. लेकरासारखं महाराजांना उचलते, म्हटलं स्वामी आई तुम्हाला लागलं का हो, स्वामी असं कसं झालं हो आपल्या बरोबर, बापरे, आपण अंगावर एवढी शहारे येत सुंदर आहेत. आपण एवढी सुंदर परिक्रमा केली, म्हटलं स्वामी आई मी एवढी खुश होती हो, पण असं कसं काय झालं, म्हटलं तुम्ही ब्रह्मांड नायक सोबत असताना. म्हटलं बापरे. स्वामी मला खूप कसं तरी होतं म्हटलं. पण नंतर लगेच माझं मन काय म्हणतं, स्वामींना काय बोलते तू, हा की स्वामींनी तुला तू आयसीयू मध्ये स्वप्न पाहिलं ना,
हं? हा. पण तू आज आहे का आयसीयू मध्ये? तुझा नवरा की ड्रायव्हर आहे का आयसीयू कोणीच मध्ये? नाही. बरोबर. हं. आणि फक्त गाडीवर गेलं नाही का, तुझं विघ्न हो. गाडीवर गेलं. बरं. मग मी अजून परत म्हटली, स्वामी जाऊ द्या हं. मग नाही का मला थोडंसं वाईट वाटलं, की तुम्ही सोबत असताना पण अशी घटना घडायला नाही पाहिजे, पण ती झाली बा. हां. उद्या लोकं काय म्हणतील, की हे परिक्रमेला गेले आणि ॲक्सिडेंट झाला नाही का. हां, माझ्या हां, हां. स्वामींना कोणी दोष नको द्यायला नाही का. बरोबर. हां. आणि मग मलाच कसं तरी झालं. म्हटलं, स्वामी जाऊ द्या हो, तुम्ही एवढं म्हणजे नाही का, मला तुम्ही सोबत होते म्हणून मी आयसीयूत नाहीये. हां, बरोबर आहे. हां, मग अगदी मला एवढं कसं तरी झालं ताई. आणि हं. मग मी माझ्या स्वामींचं नाही का, मग परत असं थोडंसं त्यांची बॉडी वगैरे असं नाही का, आपण एखाद्याचं कसं हात-पाय दुखतात आपण हो, दाबून देतो, तसं हो, मी नाही हो, का हो. हां, तसं गाडीत दाबायची महाराजांची. कारण आई वय गं! झालंय आपल्या स्वामींचं आणि नाही का त्यांना थकवा आला असेल, प्रवासात दमून आई जातात. मग गं! मला नाही का स्वामींना अशी रोज मी मॉलिश करायची स्वामींची नाही का, बापरे! प्रवासामध्ये पण हां. आणि मग नाही का म्हटलं, बाई माझ्या स्वामींना कुठे लागलं हो? मग मी यांना म्हटलं, लाईट चालू करा, महाराजांना लागलं का काय? हां. हां. मग तर काही स्वामींना लागलेलं नव्हतं. पण मग अरे तरी वाह! पण ते मन मानतच नव्हतं, की हां. स्वामींना लागलं असेल, एवढ्या जोरात पडले नाही का स्वामी. हो, हो, मग हो. मग मी परत त्यांना किती वेळ असं लेकराला कसं कुरवळून ठेवतात, तसं आई किती वेळ गं! कुरवळून ठेवलं माझ्या स्वामींना. म्हटलं, स्वामी आज तुम्ही होते म्हणून एवढं हे झालं नाही का, नाहीतर आज बरोबर. कोणता दिवस उगला असता. आणि ताई विशेष म्हणजे स्वामींनी ब्रेक मारला तो. काय म्हणतात ते याने नाही, ड्रायव्हरने नाही? स्वामींनी ब्रेक मारला. बापरे! ड्रायव्हरने ब्रेकच नाही मारला. त्याला उमजतच नव्हतं ना ताई. आई गं! काहीच उमजत नव्हतं. स्वामींनी ब्रेक मारला ताई. स्वामींनी ब्रेक मारला म्हणून गाडी हे झाली नाही, तर डायरेक्ट बापरे! गाडी माहिती का पूर्ण चेचरा झाला असती ताई. काय झालं असतं माहित पण मग नाही ट्रकला आमचं. लागलं हो. म्हणजे साधी गोष्ट नाही ना ते. हो, ताई स्वामींनी ब्रेक मारला डायरेक्ट. कारण हां. ज्या माणसाला रस्ता सुचत नव्हता, त्याला काय ब्रेक मारणं सुचत होतं? काय सुचेल? बरोबर. हां, त्या माणसाला रस्ता कळत नव्हता. आपण गाडी ठोकतोय हे दिसत नव्हतं, तर त्याला ब्रेक काय दिसणार आहे ताई? अगदी, अगदी. माझ्या ब्रह्मांड नायकांनी माझ्या बापाने ब्रेक मारला ताई तो. बापरे! हो. आणि आम्हाला तेवढ्या मोठ्या विघ्नामधून वाचवलं मुलं रस्त्याने. पण होते ताई बरोबर? नाही, नाही, नाही. मुलगी हं. माझी विदेशात आहे ताई. अच्छा. आणि हो, मुलगा पुण्याला असतो. हं. अच्छा. तुम्हीच हां, हां. दोघे. हां. तर शिक्षण करताय दोघं. हं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां. तर मग ताई एवढं म्हणजे मला तर हे झालं, की मी म्हटलं गेल्या-गेल्या नाही का मी आधी ताईंना हा व्हिडिओ हे शेअर बरोबर करेल आहे. माझा अनुभव. हां. केलाच आणि नाही पाहिजे का ताई. साहजिक थोडं मनात विचार येतोच, की ब्रह्मांड नायक आणि आपण परिक्रमेला गेलो आणि हे घडलंच का? नाही, नाही. तर हं. त्यांनी स्वप्न तर काय दाखवलं ताई? की आणि तुम्ही आयसीयूमध्ये. हो, होतात कुठे? हो. हो, हां. हो. आणि मग माझं कोणाला पण लगेच मला चाराण्याचं बोलतं ना. म्हणजे हो. एवढंसं खर्चटलं पण नाही ना एखाद्याला नाही. पण. नाही, 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 नाही. मग आणि पिठापूरला नाही का ताई, आम्ही रात्रीभर प्रवास केला ना, तर पिठापूरला दुपारी झोपलो बरं का ताई. मला अच्छा. नाही का स्वामी कधीच स्वप्नात असे दृष्टांत देत नाही. स्वामी असे डायरेक्ट माझ्या सोबत असं म्हणजे नाही का डायरेक्ट हे करतात. मला आजपर्यंत कधी महाराज स्वप्नात नाही आले ताई मला नाही का. हो ना? अनुभव महाराजांचे पूर्ण आहेत, असे भरपूर आहेत. पण हं. असं मला स्वप्नात येऊन कधी दृष्टांत नाही दिला. डायरेक्ट माझं स्वामी असं डायरेक्ट काम करतात ताई. हं. बघा. हो. किती हो. छान ताई. हां. तर तृप्त मी झाली आता बरं नाही का. का भगत ताईंकडनं हे केलं ना, सेवा घेतलीये. अजून तर मला त्याचा काही अनुभव नाही आला त्या याचा. पण येईल सेवा ना. चालू आहे. हो, नाही सेवा चालू सेवा आहे माझी करा. भगत ताईंकडनं घेतली. हो. तर येणारच ताई तुम्हाला ते हां. अनुभव तर मग येणारच भगत ते. ताईंनी मला काय सांगितलं, घोरष्टक स्तोत्र वगैरे वाचायला लावलंय त्यांनी मला. हां, आणि तारक मंत्र वगैरे सांगितला. त्यांनी असे 2-4 सेवा दिल्यात मला. तर हां. मग मी काय म्हटली, मग त्या दिवसापासून नाही का रोज श्री स्वामी समर्थ म्हणते ना ताई, उठता, बसता, झोपतानी. हां. हां, हां, हां. तर मग आता त्या दिवसापासून नाही का दत्तांचं पण नाव यायला लागलं माझ्या तोंडात नाही का. बघा. गुरुदेव हां, दत्त, हां. गुरुदेव दत्त. आणि बरं. मी कुलस्वामिनीला कधीच अशी म्हणायची नाही. हं, मग आता मला त्या ताईंनी असं सांगितलं ना, की आधी कुलस्वामिनीला मान द्यायचा, दत्तांना मान द्यायचा नाही का, श्री स्वामी समर्थांचं पण नाव घ्यायचं. मग बरं. आता मला ती सवय झाली. मग हां. पिठापूरला गेलो ताई. मग मला पिठापूरला नाही का हं. दत्त म्हणजे नाही का नृसिंहवाडीचे ते कसे आपले 3 म्हणजे नाही का दत्तांचे 3 रूप नाहीत का? हो, हो. हां, काय म्हणतो आपण एक दत्तांच्या त्रिमुखी दत्त असतात आणि हां. एक असं पदर घेऊन नृसिंहवाडीला ते कसे आपले हे काय म्हणतो याला नृसिंहवाडीलाच श्री आलं. श्रीपाद हां, वल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभ. हां, हां. हं. अशा 3 मूर्त्या दिसल्या ताई स्वप्नात. हां. आणि नाही का केस कापलेले दिसले ताई मला. अगो बाई! हां, असे बेडवर केस कापले. त्या दिवशी अमावास्या होती ताई. हां. ओह! हां, पिठापूरला ज्या दिवशी होतो त्या दिवशी. असे केस कापलेले होते बेडवर. हां, आणि 3 मूर्त्या दिसल्या मला फक्त बस. हां. त्याच्यानंतर मला काही असं डायरेक्ट देवाचा कधी असा दृष्टांत नाही झाला बरं का ताई. हां, मला हां, हां. कानबाई मातेचा भरपूर वेळा झाला. कानबाई माता माझ्या स्वप्नात आली ताई. मी जे घर घेतलंय ते पण कानबाई मातेचंच आहे.
बरं का. ओ, हो, हो, हो. अरे वा. हो. तर मग मला कानबाई मातेची स्वप्न पडायची. पण मला दत्त किंवा स्वामी यांनी आजपर्यंत कधी असं कधीच नाही. स्वप्नांत दृष्टांत किंवा असं दिलं नाही बरं का. पण हा त्या दिवशी पिठापूरला झालं ताई. हा आणि त्याच्यानंतर हे ॲक्सिडेंटचं झालं ताई.